ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मी आज जो व्हिडिओ करणार आहे त्या व्हिडिओचं कारण म्हणजे काल म्हणजे 14 तारखेला आपल्या संघटित गुरुकार्याची जी रोज आपल्याला क्लिप मिळते त्या क्लिपमधला मला वाटतं 2302 क्रमांकाचा जो व्हिडिओ आहे तो काल मी ऐकत होतो आणि त्या व्हिडिओ तो जो ऑडिओ आपल्याकडे येतो पुरुषोत्तम बेर्डे आणि त्यांची टीम पाठवते तर त्या ह्याच्यातनं मी ते वाक्य ऐकलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण याविषयी बोलणं गरजेचं आहे. अर्थात गुरुदेवांनी काय सांगितलं आहे त्याच्यावर मला आपल्याशी चर्चा काही करायची नाही आहे, परंतु 2302 आणि कालची तारीख जी आहे, आज 15 ऑगस्ट आहे. 14 मी 15 ऑगस्टला रेकॉर्डिंग करतो आहे, 14 ऑगस्टला हा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुरुदेवांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की गुरुदेवांची निवडक वचनं याच्यावरचा हा व्हिडिओ आहे आणि त्या याच्यामध्ये गुरुदेवांनी भक्त मंडळींना जे सांगितलेलं आहे की उपासना कशी करावी, काय करावं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की गुरु आशीर्वादांचं स्मरण नित्य करावं. मी बऱ्याच वेळा लोकांना सांगत असतो किंवा माझ्या व्हिडिओवर देखील प्रतिपादन केलेलं आहे की आपण एखादा जप करायचं म्हटलं तर जपामध्ये आपलं लक्ष कमी असतं आणि इतरत्र लक्ष असतं. आपण पोथी वाचली तर पोथी वाचत असतानाही आपल्या मनात इतर विचार येत असतात. म्हणजे गुरुदेव बऱ्याच वेळा असं म्हणलेत की तुम्ही उपासना करताना कार्यालयात जाऊन येता. हे खरं आहे काय? हे माणसाचं मन आहे. या मनाला काही कोणी अजून आवर घातलेला नाही. सगळ्यांनी आवर घालण्याचाच प्रयत्न केला आहे या माध्यमातनं, परंतु मन हे अत्यंत वेगाने धावत असतं. कधी ते आकाशात असतं, कधी पृथ्वीवर असतं, कधी कुठल्या ग्रहावर असतं, कधी कुठल्या व्यक्तीभोवती गुंजन घालत असतं. हे सगळं नैसर्गिक. परंतु माझा एक असा अनुभव आहे की जेव्हा सद्गुरूंचे किंवा आपल्या आराध्य देवतेचे आपल्याला जे आशीर्वाद मिळतात, जी त्यांनी आपल्यावर कृपा केलेली असते, जो आपल्यावर त्यांनी कृपा कटाक्ष टाकलेला असतो, तर त्या ह्याची जर आपण स्मरण केलं तर त्यावेळेस मात्र आपण त्या ठिकाणीच असतो. त्यावेळेस आपलं मन इतरत्र कुठेही जात नाही, कारण तो स्वअनुभव असतो आणि ती आपली मेमरी म्हणा किंवा ती आपली स्मरणशक्ती असते आणि ती आपल्याला नेहमी गोड वाटत असते. बघा, बरेच लोक भूतकाळात रमतात का? तर भूतकाळात त्यांच्या आठवणीत रमतात. तर आपणही आपल्या गुरुदेवांनी आपल्याला जे आशीर्वाद दिलेले आहे तो जरी भूतकाळ असला तरी त्याच्यामध्ये आपण रममाण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण असू तेव्हा आपलं मन हे गुरुचरणाशी एकाग्र होऊ शकतं, असा माझा तरी अनुभव आहे. माझ्या थोडक्यात मला फार म्हणजे या ह्याच्यातला मी काही विद्वान माणूस नाही आहे. याला चिंतन म्हणायचं का नाही हा ज्येष्ठ लोकांनी ठरवावं, पण हे गुरुदेवांनी जे आपल्याला आशीर्वाद दिलेले आहे त्याचं चिंतन कायम करावं असं गुरुदेव म्हणतात. आणि गुरुदेवांनी सत्संग मंडळात देखील जे आशीर्वाद दिले त्याचं चिंतन करत चला. चिंतन म्हणजे काय? स्मरण करणं, त्याचं आठवण करणं. पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या या गुरु परंपरेतल्या भक्तांनी, आपल्या सद्गुरूंनी आपल्यावर जी कृपा केलेली आहे त्याचं नित्य स्मरण करावं. गुरु आशीर्वाद म्हणजे काय? त्यांची कृपाच आहे आपल्यावर आणि त्याचं स्मरण करत असताना आपण निश्चितपणे गुरुचरणाशी त्या क्षणापुरते तरी एकाग्र होत असतो आणि या आध्यात्मिक मार्गात आपल्या आराध्य देवताशी, आपल्या श्रीगुरूंशी आपण एक त्याला कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतात ते कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे. तर ते होऊ शकतं असं मला वाटतं. याच्याबद्दल निर्णय भक्तांचे निर्णय अनुभव असू शकतील. यात मी आपल्याला काय सांगतोय की
आपल्याला दिलेले आशीर्वाद स्मरण करायचं म्हणजे काय करायचं? आता रोज आपल्याला ते आठवेल का? तर एक माझ्या दृष्टीने मी एक स्तवन गुरुदेवांवर केलेलं आहे आणि ते स्तवन मला माझ्यावर एक संकट आलं होतं 11/3/2001 रोजी. त्या संकटानंतर त्या आठवड्यात ते मला सुचलेलं स्तवन आहे आणि ते याबद्दलचाही मी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर 42 क्रमांकाचा व्हिडिओ केला आहे आणि संकटमोचक गुरुदेव असं त्याचं शीर्षक होतं. त्यामध्ये काय झालं होतं की 11/3/2001 रोजी रात्री साधारणपणे 11:30-2च्या आसपास मला एक खंडणी मागण्याचा फोन आला होता आणि तो फोन आल्यानंतर मी धास्तावलो होतो, घाबरलो होतो. मी जिथे झोपलेलो होतो तिथे वरती सद्गुरूंचा फोटो होता. फोन हातात धरूनच हात जोडले, मनोमन त्यांना प्रार्थना केली होती आणि नंतर फोन ठेवला आणि नंतर फोनची वाट बघतही होतो. त्यानंतर मला खंडणी मागितल्यानंतर तुम्हाला आम्ही संपवून टाकू अशी तरी भाषा उच्चारली होती. त्यामुळे मन थोडं भयभीत झालं होतं. परंतु सद्गुरूंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला काही होणार नाही याची दुर्दम्य मला खात्री होती. आणि मग याही परिस्थितीत माझी जी घर होतं त्या घराला एक ओपन टेरेस होता. त्या ओपन टेरेसच्या बाहेर जाऊन मी बघितलं आजूबाजूला काही कोणी मंडळी आहेत का, असे काही संशयास्पद. रात्रीच्या वेळेस काही एवढं दिसणं शक्य नव्हतं, तर मला काही तसं आढळलं नाही. आणि माझ्या काय धाडस निर्माण होतं बघा. मी त्याही परिस्थितीत त्या माणसाने मला जीवे मारण्याची धमकी दिली म्हणजे तो हत्यारांनी बद्ध असेल, परंतु मी त्याही परिस्थितीत त्यांनी मला सांगितलं होतं तुमच्या घराला आम्ही घेरलेलं आहे. तर मग मी काय केलं, हातात काठी घेतली आणि 4थ्या मजल्यावरून खाली जेण्यापर्यंत तळमजल्यावर आलो. तिथे आजूबाजू आमच्या प्रेमासिसमध्ये कोणी आहे का बघितलं आणि मग परत मी वर आलो. हे कसं काय धाडस मला सुचलं मला माहीत नाही, पण हे केवळ गुरुदेवांना प्रार्थना केली, त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर. मी एकटा नाही, ते माझ्यासोबत आहेत ही खात्री त्यावेळेस होती. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मुंबईला जायचं होतं. मी मुंबईला तेव्हा जाऊन येऊन अपडाऊन करत होतो. माझं मुंबईला पोस्टिंग होतं. मी नेहमीप्रमाणे मुंबईला गेलो. फक्त सौभाग्यवतींना थोडी कल्पना दिली होती आणि पोलीस कमिशनरमध्ये ऑफिसमध्ये माझे एक मित्र होते, त्यांनाही त्याची कल्पना देऊन ठेवली होती. परंतु गुरुदेवांची किमया अशी आहे की त्यानंतर त्या माणसाने मला कधीही फोन केलेला नाही त्या 2 दिवसात. परंतु 2-3 दिवसांनी म्हणजे साधारणपणे 14-15 मार्चला जेव्हा मी डेक्कन क्वीनमध्ये पेपर चालत होतो, त्यातल्या एका वृत्तपत्रामध्ये मला वाटतं ते वृत्तपत्र हे लोकमतमध्ये एक बातमी आली होती, खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक. आणि काय सांगायचं, हा जो क्रम होता तो मला ज्या दिवशी फोन आला त्या दिवसापासूनचा होता. 12 मार्च म्हणजे 11 मार्चची रात्री आहे, 12 मार्च ते 14 मार्च या काळात या गृहस्थांनी औंधमधल्या एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितली होती. त्याने काही पैसे नेले होते आणि अजून पैसे मागणार होते ते फोन. कदाचित तो मला रॉंग नंबर पण असू शकेल, पण रॉंग नंबर असेल तरी माझ्या मनातली जी घबराट होती ती काही गेलेली नव्हती ना. असा फोन आल्यानंतर कोणी सामान्य माणूस विचलित होईल, पण मला हे आलेलं होतं. मला मनोमन माझ्या गुरुदेवांची आठवण आली. मी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर मला माझ्याकडे तो फोन आला नाही. आणि या माणसाने, या चोरट्यांनी, या भामट्यांनी त्या ठिकाणी हा प्रयत्न केला होता. त्या व्यापाऱ्यांनी मला वाटतं पोलीस कंप्लेंट केली आणि त्या 3 लोकांना पोलिसांनी त्या दिवशी अटक केलेली होती. खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक, असा ही बातमी माझ्या याच्यात आलेली आहे. आणि खरोखरीच म्हणजे सद्गुरूंनी माझ्यावर येणारं संकट तर टाळलंच, पण जिथे ही माझ्या भक्ताला म्हणजे त्यांच्या भक्ताला, मी त्यांचा भक्त आहे, त्यांच्या भक्ताला त्रास देणाऱ्या मंडळींना त्यांनी योग्य ती शिक्षेच्या मार्गाने रवाना केलं होतं. म्हणजे आपले गुरुदेव परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचं संन्यस्त जीवन होतं. ते संन्यासीच होते. अधिकृत त्यांनी संन्यास घेतला नाही हा भाग वेगळा होता, पण ते संन्यस्त होते. आणि या संन्याशी जी आपली परंपरा आहे, ते संन्यासी हे दंड धारण करत असतात. तो धर्मदंड असतो. हा दंड हा शोभेचा नाही आहे, हा धर्माचं रक्षण करण्याकरता आहे. हा दंड अधर्मियांना शिक्षा करायची आहे
आणि जे धर्माने वागतात त्यांना संरक्षण द्यायचं, अधर्माला शिक्षा करायची, हे सगळं त्या दंडाचं कारण आहे. तो दंड हा प्रतिकात्मक आहे. तर माझ्या सद्गुरूंनी हा जो दंड हाती धरलेला आहे त्याचा त्यांनी त्यावेळेस वापर केला. आपल्या भक्ताला म्हणजेच मला संरक्षण कवच पुरवलं आणि त्या भामट्यांना त्यांनी शिक्षेच्या दिशेने पाठवलेलं आहे. हा जो अनुभव आला हा अत्यंत मला एक जिवंत अनुभव आलेला आहे. माझे गुरुदेव सत्यसंकल्प आहेत, दयाघन आहेत, संकटमोचक आहेत, भक्तवत्सल आहेत. आणि असे माझे गुरुदेव असताना त्या आठवड्यात मी खरं म्हणजे हे संकट ज्या दिवशी आलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मेडिकल क्लिनिकला जात असताना एक गुरुदेवांचे आशीर्वाद, कोणतीही गोष्ट न ठरवता ते आशीर्वाद माझ्या हाती आले होते. आणि त्यामध्ये गुरुदेवांनी असं सांगितलं होतं की सामान्य जनांना येणारी प्रचिती म्हणजे त्यांच्यावर येणारे संकट टळणं हीच असते. हे गुरुदेवांचं वाक्य त्या दिवशी मला वाचायला मिळालं, म्हणजे 12 मार्चला सकाळी 8-9 वाजता. आणि माझ्या मनाने उभारी घेतली. बघा, एवढं मोठं संकट येऊन देखील मी नित्याप्रमाणे मुंबईला कामावर गेलो होतो. ते का गेलो होतो? मी फार मोठा धाडसी आहे असं नाही आहे. माझ्या सद्गुरूंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत याची मला मनोमन खात्री होती. त्यामुळे मी गेलेलो होतो. आणि त्याच्यानंतर त्या आठवड्यात मला एक डेक्कन क्वीनमध्ये जात असतानाच एक सहज काव्य सुचलं. काव्य, मी त्याला काव्य म्हटलं तर ते स्तवन आहे, कारण मी काही कोणी कवी नाही आहे. मला काव्यातल्या व्याकरणाचे नियम, वृत्त, नंतर काय यमक, हे काही सगळं जमेल अशातला भाग नाही आहे. पण मी एक स्तवन केलं होतं आणि त्या स्तवनात मी जे म्हटलं होतं, खरं म्हणजे आज मी आपल्याला हे का सांगतोय, खरं म्हणजे स्तवन माझ्या जीवनाशी निगडीत असं मी केलेलं होतं. परंतु त्यातलं जे ध्रुवपद आहे ते कोणालाही लागू होईल असं आहे, कोणालाही लागू होईल असं आहे. हे जेव्हा स्तवन मी माझे मित्र, आपल्या गुरुदेवांचे एक अनिष्ठ भक्त राजाभाऊ भागवत यांना जेव्हा ते दाखवलं, हा म्हणजे 2001च्या नंतरचा हा काळ आहे, तर ते मी त्यावेळेस करतो त्यांना दाखवलं असेल. आणि म्हटलं, राजा आमचा मित्र आहे, आम्ही दोघेही एकमेकांना एकेरीच हाक मारणारी मित्र आहोत. तेव्हा राजा म्हटला, अरे राजा असंही मला सुचलं वाचलं. त्यांनी सगळं वाचलं, ऐकलं आणि तो म्हटला, प्रमोद, हे त्याला गेयता पण आलेली आहे आणि हे जे ध्रुवपद आहे हे धरून कोणी त्यांच्या जीवनात असं हे काव्य करू शकतं. आता हे का करायचं, स्तवन का करायचं? गुरुदेवाने आपल्याला मी दिलेल्या आशीर्वादाचे आपण नित्यस्मरण करा. तर नित्यस्मरण कसं स्मरेल? तर माणसाला नित्यस्मरण केव्हा समजतं? आपण स्तोत्र वगैरे का वाचतो? तर त्याला एक थोडी गेयता असते, म्हणून ते आपलं पाठ होतं. तसंच प्रत्येकाने आपल्या जीवनातले जे काही कृपा प्रसंग आहेत ते अशा पद्धतीने जर शब्दबद्ध केले तर रोजही त्याचं आपण वाचन करू शकतो. हे जे स्तवन मी केलेलं आहे ती मी गेले 2001 पासून रोज देवाच्या पूजेत वाचत असतो. आणि त्या मला वाटतं राजाभाऊ भागवतांनी हे सांगितलं, मला ते अत्यंत त्यांनी सांगितलेलं आवडलं. अर्थात ज्याचा त्याचा हे आहे ते त्यांनी काय प्रत्येकाने असं करावं असं नाही आहे, पण त्यांनी जे मत मांडलं ते मला थोडं बरं वाटलं. दुसरं असं की आता मला एक्झॅक्टली तो श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्रामृत चरित्रामृत पोथी आहे, त्या पोथीमध्ये 2 वाक्य आहेत की देवाला प्रत्येक भक्तानी तोडक्या मोडक्या शब्दात जर काही त्याची स्तुती केली तर ती आवडते. प्रत्येकाला काव्य जमेल अशातला भाग नाही, प्रत्येकाला लिखाण जमेल अशातला भाग नाही आहे. परंतु जे काही तुम्हाला येतंय ते तुम्ही स्वभाषेत स्वरचित असं काही करून जर दाखवलं तर ते देवाला जास्त आवडतं, असा चरित्रामृताचा देखील दाखला आहे. आणि हे खरं आहे की आपण जेव्हा आपण आता सगळे पितृत्व मातृत्व घेतलेली मंडळी आहेत आणि आई वडिलांचं म्हणजे मातापित्यांचं जेव्हा लहान लेकरू जेव्हा बोलायला लागतं त्यावेळेस त्याचे सगळे बोल हे आई वडिलांना कौतुकास्पद वाटत असतात. ते मोबळे बोल असले तरी तो कसं बोलतोय, त्याचे शब्द कसे आहेत ह्याच्यावर आपलं लक्ष खेळून असतं आणि आपल्याला त्याचं फार कौतुक वाटत असतं. आपण सारे
या परमात्म्याची लेकरं आहोत आणि या लेकरांनी जर काही तोडकं मोडकं बोललं तर त्या परमेश्वर आपल्या मातृस्वरूप आहे, पितृस्वरूप आहे, त्यामुळे त्यालाही निश्चित आवडेल असा त्या गोष्टीचा अर्थ आहे. आता मला जे काही स्तवन सुचलं होतं त्याचं ध्रुवपद काय आहे तर देवराया रामराया विश्वाची या खेळिया मद पामराचा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकारिया. आपल्याकडे आपल्या निर्णया भक्तांनी गुरुदेवांची आरती केली आहे आणि प्रथम आरती गुरुदेवांची करण्याचा मान आपल्या गुरुदेवांचे श्रेष्ठ भक्त श्रेष्ठ ज्यांना गुरुदेव म्हणजे भक्त श्रेष्ठ भिकवांना खासरीस यांनी केलेलं आहे आणि ती आरती आपण सध्या रोजच म्हणत असतो. तर ती आरती आपण रोज म्हणतोय पण मग याच्यामध्ये माझ्याकडनं ते शब्द वापरले गेले. आता देवराया रामराया विश्वाची या खेळिया मद पामराचा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकारिया. आपले सद्गुरू ह्या विश्वात्मक आहेत, विश्वात्मक आहेत, ते सर्व विश्व चालवतात अशी आपल्या सगळ्यांची धारणा आहे आणि आपल्या बहुतेक भक्तांना तसे अनुभव आलेले आहेत. तर त्याच्यातनं देवराया रामराया. आता रामराया हा आपल्या गुरुदेवांना वापरणारा शब्दच आहे पण मला देवराया सुचलं तर ते देवच आहेत. माझ्या दृष्टीने माझे गुरुदेव हे देव आहेत आणि मी बऱ्याच वेळा त्यांच्याशी जेव्हा माझा मानसिक संवाद असतो तेव्हा मी त्यांना देवा असंच म्हणत असतो. त्यामुळे देवराया रामराया विश्वाची या खेळिया हे विश्व चालवणारे तुम्ही आहात. मद पामराचा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकार्या. असा हे शब्द मला 2001 साली सुचलेले आहेत. त्याच्यानंतर मला वाटतं नगरचे एक भक्त गोविंद कोकडे यांच्याकडे गुरुदेव गेलेले होते आणि त्या ठिकाणी काय मागायचं म्हणजे गुरुदेवांची पूजा वगैरे केल्यानंतर अरे काय माग ना काहीतरी. तर गोविंद कोकडे काही मागू शकत नव्हते कारण ते भारावून गेलेले होते. त्यांचं अंतःकरण भरून आलेलं होतं आणि त्यांच्या तोंडातनं शब्द पण फुटत नव्हते. ही अवस्था प्रत्येकाचीच तशी होत असते आणि त्यामुळे ते काही बोलेनात. तेव्हा सद्गुरू म्हणले अरे अशा वेळेस अशी प्रार्थना करायची की देवा माझा तुम्हाला विसर होऊ देऊ नका. बघा भक्तांना गुरुदेवांची आठवण राहणं हे स्वाभाविक आहे पण गुरूंना आपली आठवण राहावी हे असं जर आपण मागणं केलं तर ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या गुरुदेवांना आपली आठवण येणं हा परम भाग्याचा क्षण असतो. अर्थात अनेक वेळा गुरुदेव अनेक भक्तांची आठवण काढत असतात तो त्यांच्या दृष्टीने परम भाग्याचा क्षण आहे पण प्रत्येक भक्तांनी तशी प्रार्थना करावी असं गोविंद कोकडे यांना गुरुदेवांनी सांगितलेलं होतं. अर्थात हे जे त्यांचे अनुभव कथन आहे हे मी कधीतरी 2007च्या नंतर ऐकलेलं आहे. त्यावेळेस मी श्रवण केलं त्यावेळेस मला ते माहीत नव्हतं पण माझ्याकडनं माझ्या गुरुदेवांनी हे ध्रुवपद वदवून घेतलं असं माझं मत आहे. आता याच्यानंतर मी काय म्हटलं आहे थोडं माझ्याबद्दल मी सांगतोय अशातला भाग नाही आहे पण ही गुरुदेवांनी माझ्यावर कृपा कशी केली ते प्रत्येक कडव्यात त्या ठिकाणी येणार आहे. 7-8 कडवी आहेत आणि 1-2 व्हिडिओ ते मी पूर्ण करेन असं मला वाटतं. वय वर्षे 14व्यावरी आलो मी तव दारी येऊनी सुद्धा प्रचिती वारंवारी ओळख न पडली तवरी. देवराया रामराया विश्वाची या खेळिया मद पामराचा विसर न करिया हीच माझी आरती स्वीकारिया. बघा मी मागे आपल्याला पहिल्यापासून कथनात माझ्या लेखनात सांगितलं आहे की मी माझे काका अण्णा रेंगे दासा रेंगे अण्णा रेंगे यांचं बोट धरून गुरुराची पायरी चढलो आहे आणि ते मला वयाच्या एक 10व्या-11व्या वर्षी कधीतरी मी त्यांना जायला लागलो. मी जेव्हा नगरला पहिल्यांदा गेलो होतो मोठं 63-64 काहीतरी साल असेल त्यावेळेस ते गेलो होतो आणि त्याच्यानंतर वय वर्ष 14 मी का उल्लेख केला आहे तर साधारण 65 साली माझं वय 14 होतं आणि 65 साली सद्गुरू आमच्या घरी पहिल्यांदा आलेले होते. त्यावेळेस मी शाळकरी मुलगा होतो 5वी-6वीतला मुलगा असेल आणि मग त्यावेळेस मला त्यातलं फार काही कळतंय अशातला काही भाग नव्हता परंतु घरातलं वातावरण प्रफुल्लित झालेलं होतं. आमचे आई वडील त्यानंतर माझा भाऊ प्रकाश रेंगे त्याच्यानंतर माझे मामा मामी हे सगळे आलेले होते आणि गुरुदेवांचं आगमन अशा वेळेस झालं आणि गुरुदेवांचं आगमन झाल्यानंतर ते जे वातावरण प्रफुल्लित आनंदित झालं होतं ते त्या ह्याच्यात माझ्या वडिलांनी गुरुदेवांचं
त्या दिवशी हस्तपूजन केल्याचं मला अजून स्मरतं. मी मागे सांगितलं की गुरुदेव बऱ्याच वेळा त्यांच्या पाद्यपूजन करून घेत नव्हते, हस्तपूजन करायचे. आणि ते हस्तपूजन झालं त्यावेळेस आम्ही गुरुदेवांना बहुतेक मला वाटतं दूध म्हणजे मसाला आपण जे अटीव दूध करतो बासुंदी त्याच्या प्रकारचं दूध त्याच्या सेवनासाठी केलेलं होतं, तेही त्यांना दिलं. त्या दिवसापासून मी गुरुदेवांच्या दारी आलेलो आहे असा त्याचा तो अर्थ आहे. वय वर्षे 14 आलो मी तबदारी, म्हणजे गुरुदेव जरी माझ्याकडे आले तर त्याच्या आधीपासून 63 सालापासून मी गुरुदेवांच्या घरी जात होतो. म्हणजे कुकडेवाड्यामध्ये जे त्यांचं तिथं स्थान होतं त्या ठिकाणी मी 63 सालापासून जातोय. म्हणजे मी आधीपासूनच तिथे जातोय. पण वय वर्ष 14 हे माझं कळण्यातलं माझ्या स्मरणातलं आहे म्हणून मी तसं म्हटलंय. आलेलो येऊन सुद्धा प्रचिती वारंवारी ओळख न पटली होती. बघा गुरुदेवांची आपल्याला ओळख पटवली लागते. गुरुदेवांच्या म्हणजे गुरुदेवांच्या मी ज्यावेळेस त्यांच्या सहवासात आलो तर त्यावेळेस माझ्यात अनेक बदल झाले. मी शाळकरी मुलगा होतो आणि साधारणपणे आठवीपर्यंत मला फारसं काही कळत होतं अशातला काही भाग नाही. म्हणजे ज्याला लोक माठ्या म्हणतात असा मी एक माठ होतो काय. परंतु गुरुदेवांच्या संपर्कात आल्यानंतर माझ्यात बराच बदल झाला आहे. पण ती जी प्रचिती मला वारंवार आलेली आहे माझ्या जीवनात, गुरुदेवांनी अनेक प्रसंगी माझ्यावर कृपा केलेली आहे, कृपा कटाक्ष टाकलेली आहे. परंतु त्याची जाणीव की त्याची ओळख, गुरुदेवांची गुरुस्वरूपाची ओळख पटणं हा एक फार अवघड विषय आहे. आणि गुरुदेवांनी मागेही सांगितले की तुम्हाला आलेल्या अनुभवाची तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे तर ती खरी कृपा आहे असं गुरुदेवांनी मला वाटतं आपले जे बारामतीचे जोगळेकर आहे यांना सांगितलंय. ते मी माझ्या व्हिडिओतही सांगितलेलं होतं. तर या दृष्टीने वय वर्ष 14 मी त्यांच्याकडे येऊन देखील मला ओळख काही पटलेली नव्हती असा तो भाग आहे म्हणून मी त्याचं लिहिलेलं आहे. पुढचं जे हे आहे, संपर्कासरशी विद्या आली झरझरी, तव कृपेने अर्थार्जन सुरू करी, कठीण परीक्षा पास करी, तेणे आम्हा पैसा प्रतिष्ठामध्ये वाढ करी. मी आपल्याला आत्ताच सांगितलं की मी 8वीपर्यंत अगदी माठ्या होतो. मला हे मान्य करायला अजिबात काही लाज वगैरे काही वाटत नाही आहे. पण गुरुदेवांचा संपर्क हा संपर्कासाठी गुरुदेवांच्या त्यांचा माझा संपर्क झाला म्हणजे मी त्यांच्याकडे गेलो त्याच्यानंतर मला सर्व प्रकारची विद्या यायला लागली. म्हणजे त्या ठिकाणी विद्या आली म्हणजे काय, मी शाळेत शिकत होतो. मग शाळेतला मला त्यावेळेस अभ्यास यायला लागला. 9वीत मी एकदा नापास झालो होतो मित्रांनो, 9वीत एकदा नापास झालो. पण ते नापास झाल्यानंतर माझा तिथं अभ्यास पक्का झाला आणि त्या वर्षानंतर 9वी 10वी आणि 11वी या 3 वर्षांमध्ये मी शाळेमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला लागलो. शाळेच्या नियतकालिकात काही लेख लिहायला लागलो. अशा प्रकारचं ते माझं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बदललं. आणि मॅट्रिक मला वाटतं मी 69 साली झालो. SSC झाल्यानंतर मला कॉलेज करण्याची इच्छा होती. परंतु घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचं असं म्हणणं पडलं की आपली परिस्थिती फार बेताची आहे, तेव्हा तू झटपट नोकरीला लागलं पाहिजे. तेव्हा साधारणपणे ITIचा एखादा कोर्स कर आणि मग कुठल्यातरी कंपनीत नोकरी मिळेल तुला. त्यांचं बरोबर होतं, वडीलधारी मंडळी त्यांनी त्या दृष्टीने विचार केलेला होता. परंतु मला ते काही मान्य झालं नाही. मला काय ITIकडे वगैरे काही जायचं नव्हतं. आणि मग मी डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्समध्ये 1 वर्षाचा तो डिप्लोमा करायचा विचार केला. तो डिप्लोमाला मी ॲडमिशन घेतली आणि ते करत असतानाच मला वाटतं 69 हो ते काही मला त्या डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये फारसं आवडलं नाही. आणि त्यानंतर मग पुढच्या वर्षी मात्र मी वाडिया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली कॉमर्स करता. आणि ती कॉमर्स करता घेत असताना देखील मी 2 ठिकाणी पार्ट टाईम नोकरी करत होतो. एका स्टेशनरीच्या सप्लायरकडे नोकरी करत होतो. त्यानंतर मी दूध डेअरीमध्ये दूध वाटपाचं काम करत होतो. आणि त्या दूध वाटपाचं काम करत असतानाच संप झाल्यामुळे मला त्या ठिकाणी अलगदपणे नोकरी मिळाली.
अलगदपणे नोकरी मिळाली आणि ती सरकारी नोकरी मिळाली, कायमस्वरूपी नोकरी मिळाली. त्यावेळेस मी संप काळात नोकरीला लागलो. तव कृपेने अर्थार्जन सुरू करी आणि असं अर्थार्जन माझं सुरू झालं. परंतु कारकुनाच्या पगारात आपलं काय भागणार आहे हा एक विचार कायम असायचा आणि मग आपण शिकलं पाहिजे. माझं शिक्षणही मी कॉमर्सचं चालू केलेलं होतं. परंतु असं आढळलं की मी बी.कॉम झालो तरी माझ्या पगारात 5 रुपये वाढ होणार नाही. मग मी दुसऱ्या दृष्टीने विचार केला आणि त्या ठिकाणी मला असे मार्गदर्शक लोक भेटले की त्यांनी मला सांगितलं की तू महाराष्ट्र लोकसेवा सेवा आयोगाच्या परीक्षा दे. जे अकाउंट्समध्ये काम करतात त्यांना ती परीक्षा डायरेक्ट देता येते, तर तू ती परीक्षा दे. आणि त्या 3 परीक्षा होत्या. त्या 3 परीक्षा मी 74, 76 आणि 77 या 3 वर्षात लागोपाठ त्या परीक्षा उत्तीर्ण झालो. आणि त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे मला माझी प्रतिष्ठा वाढली आणि मला पैसा पण वाढला. म्हणून मी म्हटले कठीण कठीण परीक्षा पास करी त्याने आम्हा पैसा प्रतिष्ठामध्ये वाढवली. पण हे माझं कर्तृत्व होतं का? नाही. मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा माझे वडील ती नोकरी सोडून दे म्हणत होते, तू तुझं शिक्षण पूर्ण कर. आणि मी गुरुदेवांना एकदा विचारलं की म्हटलं महाराज आप्पा असं असं म्हणतात, मी काय करू? गुरुदेवाने मला निश्चित सांगितलं मिळालेली नोकरी सोडायची नाही प्रमोद. आणि मिळालेली नोकरी सोडायची नाही हे गुरुदेवांनी सांगितल्यामुळे मी ते ऐकलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच नोकरीमध्ये माझी या प्रकारे उन्नती झाली आणि 77 साली ती परीक्षा पास झाल्यानंतर मला राजपत्रित पद मिळालं. वास्तवात मी एक मॅट्रिक्युलेटेड माणूस आहे, पण मला असं राजपत्रित पद ती परीक्षा पास झाल्यामुळे मिळालं. आणि त्याच्यानंतर मला प्रमोशन म्हणजे हे जवळजवळ माझा तिपटीने पगार वाढला. एका परीक्षेत या 3 परीक्षेत माझा तिपटीने पगार वाढला. म्हणून मी म्हटले त्याने आम्हा पैसा आणि ही राजपत्रित पद ही प्रतिष्ठा आहे. एका मॅट्रिक झालेल्या 5 वर्ष नोकरी केलेल्या माणसाला हे पद मिळावं ही केवळ आणि केवळ गुरुदेवांची कृपा होती. अशी अनन्य कृपा माझ्या गुरुदेवांनी माझ्यावर केलेली आहे. म्हणून माझ्याकडनं ही वाक्य आले, संपर्कासारखी विद्या आली झरझरी, तव कृपेने अर्थार्जन सुरू करी, कठीण कठीण परीक्षा पास करी, त्याने आम्हा पैसा प्रतिष्ठामध्ये वाढ करी. हे जे करी म्हटले ते त्यांनी केलंय म्हणून मी म्हटलेलं आहे. मी स्वतः काहीच केलेलं नाही असं माझं मत आहे. मला वाटतं हे 2 कडवी मी आत्ता आज सांगितलेले आहेत. पुढची कडवी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.